751 अधःकरण त्रिकालवर्ती सर्वकरण लब्धिधारक जीवांच्या परिणामाच्या अपेक्षेने हे 3 करण नाव आहेत. परिणामास करण अशी संज्ञा आहे. जेथे पहिल्या आणि नंतरच्या समयवर्ती जीवाचे परिणाम समान होऊ शकतात ते अधःकरण होय. जसे कोण्या एका जीवाला त्या अधःकरणाच्या प्रथम समयामध्ये थोड्या विशुद्धतेला घेऊन परिणाम झाले, नंतर प्रत्येक समयास अनंतगुणी विशुद्धतापूर्वक वाढत गेले. त्याला जे दुसऱ्या तिसऱ्या समयामध्ये विशुद्ध परिणाम असतील तसे कोण्या अन्य जीवास प्रथम समयामध्ये सुद्धा होऊ शकते. काय पाहिलं होतं आठवते काय? अधःकरणाच्या परिणामाची अवस्था कशी पाहिली होती? इथं परिभाषा झाली. समजलं काय त्यातून आपल्याला? की पुढच्या समयवर्ती जीव देखील खालच्या समयवर्ती सारखा असू शकतो. खालच्या समयवर्ती जीव देखील वरच्या समयवाल्यासारखी विशुद्धता करू शकतो. म्हणून त्याचं नाव अधःकरण ठेवलं होतं. अपूर्वकरण ज्या करणामध्ये प्रथम आणि नंतरच्या समयातील परिणामास कधीही समान नसतात. त्याचे परिणाम चुकूनही कधी समान असणार असतात. अपूर्वकरणाची परिभाषा काय पाहिली होती? भिन्न समय असेल तर परिणाम भिन्न असतात. या करणाचे प्रथम समयामध्ये जसे परिणाम होतात तसे परिणाम कोण्याही जीवाला दुसऱ्या वगैरे समयामध्ये होत नाही. अपूर्व शुद्धतेला घेऊनच होतात. परंतु येथे अधःकरणाप्रमाणे ज्या जीवाचा या करणाचा पहिला समय असेल त्या अनेक जीवांचे परिणाम परस्पर समानही असतील अथवा हिनाधिकही विशुद्धतेला घेऊन भिन्नही असू शकते. अधःकरणासारखी अपूर्वकरणात काय गोष्ट मिळाली होती आपल्याला? की जी अधःकरणात होती तीच अपूर्वकरणातही मिळाली. एक समयवर्ती जीवाचा परिणाम समान असमान ही जी अधःकरणातली प्रक्रिया होती तीच अपूर्वकरणातही मिळाली. अधःकरणापेक्षा अपूर्वकरणात विशेषता काय मिळाली? तर एका समयात भिन्नाधिकता अपूर्वकरणातही आहे, पण भिन्न समयात नियमाने अपूर्वताच राहील हा नियम आहे. परंतु येथे एवढी विशेषता झाली की याच्या उत्कृष्टतेपेक्षाही द्वितीयादी समयवर्ती जीवाचा जघन्य परिणाम देखील अनंत गुणित विशुद्धता घेऊनच आहे. आपण पाहिलं होतं पहिल्या समयवर्तीचा उत्कृष्ट परिणाम किती पाहिला होता आठवते नाही? 456 पाहिला होता. दुसऱ्या कर्णाचा यात आहे अपूर्व करणाचा. तर 456 जघन्य किती पाहिला होता? एक समय जघन्य पाहिला होता. 456 उत्कृष्ट. याचा अर्थ काय कळाला? 456च्या वरची विशुद्धी पहिल्या समयात नाही. उत्कृष्ट विशुद्धी ती झाली. मधली विशुद्धी अजून कुणाकुणाला असू शकेल. काय झालं? कमीत कमी एकने सुरुवात होईल आणि अधिकात अधिक 456 परिणाम राहील. एवढीच विशुद्धता राहील. आता दुसऱ्या समयात काय पाहिलं होतं? याच्या उत्कृष्टतेपेक्षा कुणाच्या? पहिल्या समयवर्तीच्या उत्कृष्टतेपेक्षा याचा जघन्यही दुसऱ्या समयातला अनंतपट अधिक राहील. तर आपण काय पाहिलं होतं? 457 याची सुरुवात होऊ शकेल. त्याच्या आधीचा एकही परिणाम दुसऱ्या समयात विशुद्धतेला घेऊन असणार नाही.
अपूर्वच असतील असे हे अपूर्वकरण समजावे. अनिवृत्तीकरण. परंतु ज्यामध्ये अभिन्न समयवर्ती जीवाचे परिणाम अभिन्नच म्हणजे समानच असतात, निवृत्ती म्हणजे परस्पर भेद, अशी निवृत्ती जेथे नसते ते अनिवृत्तीकरण. एका समयातही जिथं भेद नाही. अपूर्वकरणात एका समयातल्या परिणामात काय पाहिलं होतं आपण? भेद पाहिला होता. समानही पाहिले होते, असमानही पाहिले होते. अनिवृत्तीकरणात आता एका समयातला परिणामही कसा झाला? समानच झाला. एकच का नाही म्हटला? समानच का म्हणतोय आपण? नाही, सारखा आहेच. एकच म्हटलं म्हणजे सगळ्यांचा मिळून एक परिणाम नाही. प्रत्येकाचा परिणाम पृथक असेल, पण जात एकच, समानता एकच. त्या विशुद्धीची जात कमी अधिकता त्यामध्ये नाही. कोणताही जीव अनिवृत्तीकरणाच्या पहिल्या समयात जाईल तर त्या पहिल्या समयाची विशुद्धी निश्चित आहे. तीच विशुद्धी त्या प्रत्येक जीवाला होईल. तो कुठलाही असला तरी, नरकातला असला तरी, स्वर्गातला असला तरी, मनुष्य असला तरी, तिर्यंचा असला तरी, जर अनिवृत्तीकरणाचा पहिला समय त्याच्या जीवनात असेल तर त्याची विशुद्धी निश्चित राहील. म्हणून पहिल्या समयातही भेद नाही राहिला. अपूर्वकरणात एका समयावरती जीवाच्या परिणामात भेद होता. आता अनिवृत्तीकरणात काय झालं की एका समयावरती जीवाच्या परिणामातही भेद राहिला नाही. सगळ्याचे परिणाम समान राहतील, सदृशच राहतील, एकसारखेच राहतील. या करणाच्या प्रथम समयावरती सर्व जीवांचे परिणाम परस्पर समानच असतात. असेच इतर समयामध्येही परस्पर समानच असतात. आणि प्रथमादी समयवर्ती जीवापेक्षा द्वितीयादी समयवर्ती जीवाचे परिणाम अनंत गुणी विशुद्धतेला घेऊन असतात. हे अनिवृत्तीकरण होय. याप्रमाणे हे 3 करण परिणाम झाले. भिन्न समयवर्ती जीवाचा परिणाम भिन्नच राहील, अनंतपट विशुद्धतेला घेऊन राहील. म्हणजे समय जेवढे, अनिवृत्तीकरणाचे समय जेवढे तेवढेच परिणाम. आपण अनिवृत्तीकरणाचे समय किती पाहिले होते? 4 पाहिले होते. म्हणजे त्याचे परिणाम हे 4च जातीचे, त्याच्यापेक्षा नाही. पहिल्या समयात ठरलेली विशुद्धी तीच होईल कोणत्याही जीवाला कोणत्याही काळात. दुसऱ्या समयात तीच होईल, चौथ्या समयात तीच होईल. हानी प्रत्यक्षामध्ये तिथे संख्येचा हिशोब नाही आहे परिणामामध्ये. तिथे ते संख्यात असंख्यात असंच याच पटीनं. आता आपल्याला येते का संख्यात असंख्याताचं गणित? काय सांगणार आहे? आता आपल्या ह्या काल्पनिक गणितावर ठीक आहे. हां, त्याच्यावरून आपल्याला ते गणित लावायचं. त्या गणितानं आपण काय सांगू शकू? असंख्यात आहे आणि संख्यात आहे. तुम्हाला काय समजून सांगता येईल? आम्हाला सांगताच नाही. परिणामाची ही अशी संख्या घेता येत नाही, मला तेच म्हणायचं. घेतलेलीच आहे. जे आचार्यांनी घेतली तीच आपण घेतली, दुसरी कोणती घेत नाही. त्याच्यात बदल केले तर ते सगळे त्याचं गणित पुरं होत नाही, कुठंतरी मग ती गडबड होते. त्यामुळे आपणही तोच घेतो. अंकसंदृष्टी म्हणून लब्धिसारमध्येही 2 प्रकार केले त्यांनी. एक तर सारे असे तुमचे आकडे नाहीच आहे. यश म्हणजे काय, 3 रेघा म्हणजे काय, त्रिलोक, यश म्हणजे काय, ए म्हणजे काय, असे त्याचे ते गणित आहेत. तिथं काही असं अनंत संख्यात असंख्याताची खूण नाही आहे. परंतु समजून सांगण्यासाठी टोडर मल्लींनी हे आकडे घेतले हिंदीमध्ये. चौथ्या गुणस्थांमध्ये या 3 जे करण परिणाम आहेत ते कुठपर्यंत पोहोचते? अजून पहिलंच गुणस्थान आहे. अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयापर्यंत त्या जीवाचं गुणस्थान पहिलं आहे. गुणस्थान चौथ्यात नाही गेला हा. त्या सम्यक दर्शन झाल्यावर गुणस्थान 4थं होणार. हे जे अपूर्वकरण अनुभूतीकरण हे गुणस्थान हे 8व्या 9व्या सांगितले ते वेगळं. ते मग चारित्र्यासाठी आहे. बरोबर आहे तुमचं प्रश्न. चारित्र्यासाठी होणारे ते करण परिणाम आहेत.
आहे प्रक्रिया अशीच, त्यांची प्रक्रिया अशी असेल, परंतु ते चारित्र्यासाठी होणारे करण परिणाम आहे. आता आपण कुणासाठी होणारे पाहतोय? सम्यक दर्शनासाठी होणारे पाहतोय. तर हे पहिल्या गुणस्थानात आहे. हे चौथीच्या अगोदरच व्हायला पाहिजे. व्हायला पहिल्याच गुणस्थानात. याचा अंतिम समय कुणाचा? अनिरुद्धीकरणाचा पहिल्या गुणस्थानाचा अंतिम समय दोन्ही समान आहे. मग तिथं त्या चारित्र्याच्या दृष्टीनं होणाऱ्या करण परिणामालाही नावं हीच आहेत का? अधःकरण. हो हो, नावं ही प्रक्रिया अशीच, विशुद्धतेत फक्त फरक राहील. याचा काल किती अंतर्मुहूर्तच आहे. सगळ्याचा काल अंतर्मुहूर्त, सगळ्याचा मिळूनही काल अंतर्मुहूर्त. तर सगळ्याचा मिळून जो काल पाहू तो मोठा अंतर्मुहूर्त राहतो, प्रत्येकाचा जो काल पाहू अंतर्मुहूर्त तो छोटा राहतो. हे आता तर सध्या आपण फक्त सम्यक दर्शनासाठी पाहतोय. चारित्र्यासाठी होणाऱ्या अनिरुद्धीकरणात अजून वेगळे प्रकार राहतात, वेगळ्या गोष्टी घडतात त्याच्यासाठी. आणि म्हणून सध्या आपण आता हे जे करण परिणामाचं स्वरूप पाहतो आहे ते फक्त प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी लागणाऱ्या करण परिणामाचं स्वरूप बघतो आहे. त्यापैकी प्रथम अंतर्मुहूर्तपर्यंत अधःकरण होते. तेथे 4 आवश्यक गोष्टी होतात. आठवते काय? 9 वाजता सांगा. समयाला अनंतपट विशुद्धी, अनुभाग कमी, गुणाचा अनुभाग कमी, पापाचा अनुभाग निष्ठांगत, पुण्याचा अनुभाग चतुस्थांगत आणि स्थितिबंधापसर. समयागणिक परिणामांची अनंतगुणित विशुद्धता होते. एका अंतर्मुहूर्ताने नवीन बंधाची स्थिती कमी कमी होते. यास स्थितिबंधापसरण म्हणतात. दर समयास प्रशस्त प्रकृतींचा अनुभाग अनंतपट वाढतो आणि प्रत्येक समयास अप्रशस्त प्रकृतींचा अनुभाग अनंतावा भाग होतो, म्हणजे कमी होतो. अनंतावा भाग आणि अनंतपट काही फरक आहे का? एक झालं अनंतपट म्हणजे अनंतानं गुणित आलं, आणि अनंतावा भाग म्हणजे भागून आलेला एक भाग आहे. प्रशस्त प्रकृती आणि अप्रशस्त पुण्य प्रकृती, प्रशस्त म्हणजे अप्रशस्त म्हणजे पाप. आता काय होईल? परिणाम कसे आहेत आपले? विशुद्ध आहे, त्यामुळे अनुभाग कुणाचा अधिक प्रशस्त बनेल? आणि अप्रशस्त शब्द लागला. हो, ते शास्त्रीय भाषेत ते शब्द आहेत पुण्य पापासाठी. या 4 आवश्यक गोष्टी आहेत. नंतर अपूर्वकरण होते, त्याचा काल अंतर्मुहूर्तच, पण अधःकरणाच्या कालापेक्षा संख्यात्वा भाग आहे. त्यामध्ये ह्या आवश्यक गोष्टी पुन्हा अधिक असतात. मग अपूर्वकरणाचा काल किती पाहिला होता आपण? अधःकरणाचा 16 समयाचा पाहिला होता, अपूर्वकरणाचा 8 समयाचा काल पाहिला होता. त्याच्यातही ही 4 आवश्यक तर होतीच. कोणती? अधःकरणात झालेली. अपूर्वकरणात होणारी पुन्हा 4 आवश्यक अधिक होणार आहे, इथं ते सांगतात. सत्तेमध्ये असणाऱ्या पूर्वकर्मांची स्थिती एक अंतर्मुहूर्ताने घटवितो, त्या स्थिती कांडघात असं म्हटल्या जाते. सत्तेतील स्थिती कमी होणं, त्यापेक्षा लहान अंतर्मुहूर्ताने पूर्वकर्माचा अनुभाग घटवितो, त्यास अनुभाग कांडघात म्हणतात. शब्द बोला जातात. त्यापेक्षा काय लिहिलं त्यांनी? लहान अंतर्मुहूर्तानं, म्हणजे एका स्थितिकांडघातात जेवढा काळ लागतो तेवढ्या एका स्थितिकांडघातात असंख्यात अनुभाग कांडघात होऊ शकतात. म्हणून त्याचा काळ त्याच्यापेक्षा लहान आहे हा शब्द टाकला. काय झालं? काय लक्षात आलं? स्थिती कांडघातामध्ये एक अंतर्मुहूर्त म्हणजे आपण गृहीत धरू की एक 25 समयाचा आहे. अनुभाग कांडघातात त्याच्यापेक्षा त्याचा अनुभाग कांड 4 समयाचा झाला असा.
म्हणजे एका एका स्थितिकांडकात अनुभाग कांडक किती होतील असं. एका स्थितिकांडकाला जेवढा काळ लागतो त्याच्यापेक्षा अनुभाग कांडकाला अत्यंत हीन असा काळ लागतो. गुणश्रेणीच्या कालामध्ये क्रमाने असंख्यात प्रमाणाने कर्मनिर्जरण्या योग्य करतो, ही गुणश्रेणी निर्जरा आहे. प्रत्येक समयाला असंख्यात कर्म परमाणू निघून जाणं याचं नाव गुणश्रेणी निर्जरा असणार आहे. गुणसंक्रमण मात्र येथे सम्यक्त्व लाभाचे वेळी होत नाही, अन्यत्र अपूर्वकरण होताना मात्र होते. बाकीच्या कर्माचं गुणसंक्रमण शक्य आहे इथं या काळात सम्यक्त्वासाठी, कारण या दर्शन मोहन याचं गुणसंक्रमण सम्यक्त्वाच्या कालात होतं, अनिवृत्ती अपूर्वकरणाच्या कालात नाही. मी काय बोलली नाही आलं लक्षात. गुणसंक्रमण मिथ्यात्वाचं किंवा दर्शन मोहनियाचं जे गुणसंक्रमण व्हायचं आहे ते गुणसंक्रमण कधी होईल? ते सम्यक्त्वाच्या कालात होतं, अपूर्वकरण अनिवृत्तीकरणात होत नाही. बाकीच्या कर्माचं होतंय पण या कर्माचं होत नाही गुणसंक्रमण. कुण्या दर्शन मोहनीय कर्माचं गुणसंक्रमण सम्यक्त्वाच्या कालात होईल, अपूर्वकरण अनिवृत्तीकरणाच्या कालात होत नाही. इथं जे लिहिलं आहे गुणसंक्रमण इथं होत नाही. हो ना. तर कोणतं गुणसंक्रमण? हेच याच कर्माचं दर्शन मोहनीय कर्माचं गुणसंक्रमण इथं होत नाही. पण आपण जसं त्या दिवशी पाहिलं होतं असाताचं साता रूपानं होत राहिलं. पाप प्रकृतीचं पुण्य प्रकृती रूपानं संक्रमण होईल पण याचं होत नाही. या दर्शन मोहनीयाचं गुणसंक्रमण ज्यावेळी हा आत्म्याचं अनुभवन करतो शुद्धात्म्याचं त्या कालात ते वर असणाऱ्या मिथ्यात्वाचं गुणसंक्रमण होते. इथं जसे ते मिथ्यात्वाचे निषेध होते अंतरायमाच्या वरचे, तर सम्यक्त्वाच्या कालात ते फक्त मिथ्यात्व रूपाचे होते. ते काही सम्यक मिथ्यात्व रूपानं संक्रमित होतात, काही सम्यक प्रकृती रूपानं संक्रमित होतात. तर हे संक्रमण जे घडतं ते गुणित रूपानं घडतं. याप्रमाणे अपूर्वकरण झाल्यानंतर अनिवृत्तीकरण होते. त्याचा काळ अपूर्वकरणाच्या काळापेक्षाही संख्यात्वा भाग आहे. त्याप्रमाणे पूर्वोक्त सर्व आवश्यक सहित काही काळ गेल्यानंतर अंतरकरण करतो. अनिवृत्तीकरणाचा किती भाग घालवला होता आपण? एक बहुभाग अनिवृत्तीकरणाचा, म्हणजे किती समय घालवले होते आठवते का? 2.5 समय आपण अपूर्वकरणाच्या आवश्यकाने अनिवृत्तीकरणाचा काल घालवला होता. राहिले किती समय? 1.5 समय राहिला होता आपल्याजवळ अनिवृत्तीकरणाचा. त्यात 1.5 समयात 2 भाग करायचे. काय बोलत आहे मी? ते पुस्तकात नाही आता. 1.5 समयात काय करणार आपण? अनिवृत्तीकरणाचा काल 4 समय होता आपल्याजवळ. 4 समयाचा बहुभाग आपण 2.5 घालला. राहिले किती आपल्याजवळ? 1.5 समय राहिला. त्या 1.5 समयात 2 भाग करायचे. तर हा जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये जी काही अंतर्करण क्रिया झाली होती ती अंतर्करण क्रिया या पहिल्या भागात होते. आणि त्या अंतर्करणात असणारे त्या कालात असणारे निषेध जे होते कर्मपरमाणू जे होते त्यांचं काय झालं होतं? काय झालं होतं? भारती काय झालं होतं? आपल्याजवळ एक नियम आहे, कर्मफल दिल्याशिवाय जात नाही. मग इथले कर्म परमाणू गेले कुठं? काय झालं? खाली आले म्हणजे शास्त्रीय. तर इथले परमाणू खाली आले. यात लक्षात जीवाच्या परिणामानं खाली आले का नाही?
त्यांच्या योग्य हां, तर यांची अपकर्षित होण्याची योग्यता होती ते खाली आले, ज्यांची उत्कर्षित होण्याची योग्यता होती ते नवीन बंधात गेले. हा बंध कुणाचा? मिथ्यात्वाचा बंध आहे हा. तर हा बंध नवीन याच्यात होऊन ते उत्कर्षित झाले, काही अपकर्षित होऊन उदयावलीत आले. म्हणून इथं असणारे जे कर्म परमाणू होते मिथ्यात्वाच्या, त्यातला एकही कर्म परमाणू शिल्लक राहिला नाही. म्हणून याचं नाव आहे अंतरकरण क्रिया. काय झालं? अंतर्करण क्रिया. अंतरकरण क्रिया, अंतर पाडण्याची जी क्रिया, ती आजपर्यंत असं अंतर कधी जीवाच्या जीवनात पडलेलं नव्हतं. हे पहिलं काम आहे, पहिला पुरुषार्थ आहे हा जीवाचा, की ज्यामुळे ही कर्माची मालिका तुटते. इथं ही कर्माची मालिका तुटलेली असणार आहे. आता दुसरा जो भाग राहिला होता अनिवृत्तीकरणाचा एक भाग, आपण 2 भाग केले होते. तर या पहिल्या इथून एवढ्या परिणामाच्या काळात ही अंतर्करण क्रिया झाली. राहिलेला हा जो एक भाग होता त्या अनिवृत्तीकरणाच्या परिणामाच्या काळात हे जे वरचे मिथ्यात्वाचे कर्म परमाणू आहेत, हे वरचे मिथ्यात्वाचे कर्म परमाणू उदीर्णा होऊन खाली येऊ नये. हे जर या काळात आले तर काय होईल? उदय सुरू होऊन जाईल, म्हणजे सम्यक्त्वाच्या काळ राहणार नाही. आणि म्हणून यांचीच ऑर्डर आहे, जिथं आहात तसे आहात तसे थांबा, जिथं आहात तिथंच थांबा. याचं नाव आहे उपशम. याचं नाव काय झालं? अंतर्करण क्रिया. आणि याचं नाव काय झालं? अंतरायाम. काल, आयाम म्हणजे काल, अंतराचा काल किती, तर हा एवढा काल त्या अंतरायामाचा आहे. म्हणून याला अंतरायाम हे नाव आलेलं असणार आहे. जेव्हा हे एक एक उदयाला येऊन संपतं त्यावेळी हे सगळं अनिवृत्तीकरण परिणामही संपलेले असतात. हा अनिवृत्तीकरणाचा अंतिम समय कुणाचा झाला? अनिवृत्तीकरणाचा अंतिम समय, मिथ्यात्वाच्या उदयाचा अंतिम समय, मिथ्यात्व भावाचा अंतिम समय. काय झालं? तिघांचाही अंतिम समय आला. कुणा तिघांचा? मिथ्यात्व कर्माच्या उदयाचा अंतिम समय, मिथ्यात्व भावाचा अंतिम समय आणि अनिवृत्तीकरण परिणामाचा अंतिम समय. आता हे तिन्हीही संपणार, म्हणजे हा जीव या काळात येणार. आता इथं आल्यावर उदय कुणाचा? इथं आल्यानंतर त्याला उदय कुणाचाही नाही. त्यामुळे जे होईल मिथ्यात्वाचा उदय नाही, त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आपल्या शुद्धात्म्याचं संवेदन ज्याला म्हणतो, शुद्धात्म्याचं अनुभवन ज्याला म्हणतो, त्याला आम्ही औपशमिक सम्यक दर्शन नाव देणार आहोत. ते सुरू झालं, त्याला शुद्धात्म्याची अनुभूती होत आहे. ज्या क्षणी त्याला त्या शुद्धात्म्याची अनुभूती होत आहे त्या काळात त्याला उदय नाही, भाव नाही, बंध नाही. तिन्ही गोष्टी तिथं नियमाने थांबलेल्या असणार आहेत. आता हा जो भाव आहे हा औपशमिक सम्यक्त्वाचा काळ छोटा आहे अंतरायामापेक्षा. काय झालं? अंतरायामाचा काळ हा आहे आपल्याला, सम्यक्त्वाचा काळ हा आहे. तर आता इथं निषेध होता मिथ्यात्वाचा, म्हणून सम्यक्त्व संपलं म्हणता येईल की नाही आपल्याला? इथं निषेध आहे मिथ्यात्वाचा? नाही आहे. म्हणून सम्यक्त्व जे संपतं हे औपशमिक सम्यक्त्व हे आपल्या कालाने संपलं, न की कर्माच्या उदयाने संपलं. यातून सिद्ध काय करायचं आहे आचार्यांना? कर्णानुयोग हे आपल्याला सिद्ध करून देतो आहे की प्रत्येक भावाचा काल निश्चित आहे.
त्या कालापर्यंत तो भाव राहणार. कर्मामुळे तो भाव संपला किंवा कर्मामुळे तो भाव आला असं कधीही होत नाही. दोघांची स्वतंत्रता सिद्ध होते या एका गोष्टीवरून. होत्या की अंतरायाम मोठा आहे आणि सम्यक्त्वाचा काल छोटा आहे. त्याच्यानंतर त्याचा कोणता परिणाम मिथ्यात्व स्वरूप हा नक्की आहे. याचा काळ संपणं आणि याची उदीरणा होऊन इथं येणं हे दोन्ही एका काळात सहज होतात. मग आता यात हे 3 रूप हे पाहिलं आपण की या मिथ्यात्वाचं संक्रमण या सम्यक्त्वाच्या काळात होतं. तर जेव्हा हा आपल्या शुद्धात्म्याचं संवेदन करतो, अनुभवन करतो, त्या काळी हे मिथ्यात्व 3 रूपानं बदललं. सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक रूपानं संक्रमित झालं. म्हणून त्यांनी सांगितलं की अपूर्वकरण आणि वृत्तीकरणात याचं गुणसंक्रमण नाही. याचं गुणसंक्रमण कधी झालं? सम्यक्त्वाच्या काळात हे 3 झाले. आता यापैकी ज्याची योग्यता जो परिणाम होणार असेल त्या जीवाला, मिश्र परिणाम होणार असेल तर याचा निषेध इथं येईल. मिथ्यात्व येणार असेल तर याचा निषेध इथं येईल. आणि क्षायोक्षमिक सम्यक दृष्टी बनणार असेल तर सम्यक प्रकृतीचा निषेध इथं येतो. त्याचा उदय सुरू होतो. याप्रमाणे ही जी अनादिकालापासून असणारी कर्माच्या उदयाची, जीवाच्या विकार भावाची साखळी होती, ही साखळी या सम्यक्त्वामध्ये तुटलेली असते. अनिवृत्तीकरणाच्या कालानंतर उदयास येण्यायोग्य मिथ्यात्व कर्माचे जे मुहूर्त मात्र निषेध असतात त्यांचा अभाव करतो. कुणाचा हे मुहूर्त मात्र म्हणजे हे एवढे अंतर्मुहूर्ताचे निषेध. म्हणजे त्या परमाणूचा अन्य स्थितीरूप परिणमवितो. अन्य स्थितीरूप परिणमवलं म्हणजे काय केलं? काही खाली आले, काही वर गेले. काहींचं अपकर्षण झालं, काहींचं उत्कर्षण झालेलं असणार आहे. त्या परमाणूंना अन्य स्थितीरूप परिणमवितो. अंतर्करण केल्यानंतर पश्चात उपशमकरण करतो. म्हणजे काय पाहिलं आपण? कुणाचा उपशमकरण केलं? अंतरायमाच्या वरचे जे हे निषेध आहेत या निषेधांचं काय केलं आपण? उपशमकरण केलं. म्हणजे म्हणजे उदीरणेला अयोग्य केलं. उदय तर येऊ शकत नाही, त्यांचा काल नाही म्हणून, परंतु उदीरणा होऊनही ते इथं येऊ नये याचंच नाव उपशम म्हटलं जातं. तर हे उपशमित झाले. म्हणजे अंतर्करण क्रिया प्रथम झाली, नंतर उपशम क्रिया होते आणि दोन्ही क्रिया संपते तेव्हा अनिवृत्तीकरण परिणाम संपतो. ऑर्डर न थांबले का त्यांची ती योग्यता जाय थांबायची? कोण ऑर्डर? त्यांची त्यांना सांगितली मी. जीवाची ऑर्डर नाही सांगितली. कर्माचीच ऑर्डर कर्माला आहे, जीवाची ऑर्डर नाही कर्माला. जीव कर्माला ऑर्डर देणारा मिथ्या दृष्टी आहे. सम्यक दृष्टी जीव कर्माला ऑर्डर नाही देत. नाही आलं मी काय होते? नाही, तसंही प्रत्यक्षात ऑर्डर देऊही शकत नाही ना. पण मिथ्या दृष्टी देतो अशी मान्यता आहे ती. अनिवृत्तीकरणाच्या अंतिम समयानंतर ज्या निषेकांचा अभाव केला आहे त्यांचा उदय काल आला असता निषेकांच्या अभावी उदय कशाचा येणार? म्हणून मिथ्यात्वाचा उदय नसल्यामुळे प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होते. अनादि मिथ्या दृष्टीला मिश्र मोहनीय आणि सम्यक्त्व मोहनेची सत्ताच नसते. अनादि मिथ्या दृष्टी म्हणजे काय कळलं? प्रमोद काय कळलं? अजून झालं नाही. त्या जीवाजवळ ह्या 2 प्रकृती असतच नाही, एक मिथ्यात्वच असते. का नसते? तर यांचा बंध होत नाही या 2चा कधी जीवाला. आश्रवबंध नाही यांचा. कोणा 2चा? सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृतीचा
आश्रव बंध होत नाही. त्यामुळे त्या जीवाजवळ बांधल्या जात नाही. त्याची सत्ता संक्रमणानं आलेली आहे. सत्तेतलं कर्म अशा 2 रूपानं संक्रमित झालं आणि म्हणून याचं बंध नाही, आश्रव नाही. जेव्हा औपशमिक सम्यक्त्वाच्या काळात याची सत्ता येते तेव्हा त्यांचा उदय सुरू होतो. म्हणून अनादी मिथ्या दृष्टी जीवाला 5 प्रकृतीचंच उपशमन होईल. कोणत्या 5चं? मिथ्यात्व आणि 4 अनंतानुबंधी या 5चंच होईल. त्यातही लक्षात घ्यायचं आहे, अंतर्करण फक्त मिथ्यात्वाचं होते. अनंतानुबंधीचं असं अंतर्करण होत नाही. काय लक्षात घ्यायचं आहे? अंतर्करण जरी म्हटल्या गेलं असेल की 5 प्रकृतीचं होते तरी अनंतानुबंधीचं अंतर्करण होत नाही. अंतर्करण मिथ्यात्वाचंच होतं. मग अनंतानुबंधीचं काय होतं? उदय तर असू शकत नाही. या अंतरायमाच्या काळातही अनंतानुबंधीचे कर्मपरमाणू आहेत. अप्रत्याख्यान कषायाचे पण आहे, प्रत्याख्यान कषायाचे पण आहे, संजलन कषायाचे पण आहे. यांचा अंतर्करण कुणाचाही झाला नाही. अनंतानुबंधीचाच नाही झाला तर बाकीच्या 3चा तर प्रश्न नाहीच. मग आता अनंतानुबंधी उदयातही येऊ शकत नाही. सम्यक्त्वाच्या काळात अनंतानुबंधी उदयातही येऊ शकत नाही. इथं निषेध आहे आणि उदयाला येणार नाही असंही होऊ शकत नाही. मी काय काय बोलते थोडं लक्षात घ्या, मुलाचा भाग आहे. काय झालं? इथं हे कर्मपरमाणू असताना उदयाला येणार नाही, तसेच राहील असंही होत नाही. उदयालाही येऊ शकत नाही सम्यक्त्वाचा काल असल्यामुळे. अनंतानुबंधी उदयाला आली तर सम्यक्त्व राहील नाही ना. मग काय होतं? या अनंतानुबंधीचं काय होणार आहे? तर हे अनंतानुबंधी एक समय आले, जसं क्षरक्षमात पाहिलं होतं आपण की सर्वघाती देशघाती रूपानं बदलते, तसं एक समय आधी या अनंतानुबंधीचा कर्मपरमाणू या 3 रूपानं संक्रमित होऊन द्यायला येतो. काय झालं? तोंडातून काढा थोडा, हा भाग कुठेही न सापडणारा आहे. काय झालं? अनंतानुबंधी त्या काळात आहे आणि उदय येणार नाही असं होत नाही आणि उदय येऊ शकत नाही. तर तिथं जी प्रक्रिया घडते याला स्त्रीभूक संक्रमण म्हणतात. अशा प्रकारचं स्त्रीभूक संक्रमण होतं. अनंतानुबंधीचं उपशमनकरण होतं. याचा अर्थ आहे की अनंतानुबंधी एक समय आधी या 3 रूपानं परिणमते आणि 3 रूपानं उदयाला येते. अनंतानुबंधी रूपानं ती उदयाला येत नाही. याचंच नाव अनंतानुबंधीचं उपशमकरण आहे. अनंतानुबंधीचं अंतर्करण कधी होत नाही. हा म्हणतात. काय लक्षात आलं तुम्हाला? काय अनंतानुबंधीचं जे नसते ते हे अप्रत्याख्यान प्रत्याख्यान संजलन रूपाने एक समय आधी एक समय, जसं आता आपण पाहिलं होतं. आता जर आपल्याला नरकगतीचा स्थिती संपली असेल या परमाणूची, आता ती नरकगती रूपानं स्थिती संपल्यानंतर राहू शकत नाही. हा नियम आहे कर्माचा. त्याची जर स्थिती संपली तर त्याला फल देऊन निघूनच जावं लागतं. आता जर नरकगतीची स्थिती संपली असेल तर नरकगती उदयाला येऊ शकेल का नाही? आता आपल्याला नरकगतीचा उदय येऊ शकेल का नाही? येऊ शकेल म्हणते भारती. नरकगतीचा उदय आला तर नरकात जावं लागेल ना. आता नरकगतीचा उदय तर येऊ शकत नाही, तर ती एक समय आधी मनुष्यगती रूपानं संक्रमित होऊन उदयाला येते. म्हणजे सत्तेमध्ये आहे नरकगती. हो, जे बांधल्या गेलेलं असतं ते 4ही गती बांधल्या जातात ना आता आपल्याला.
आयु एकच बांधल्या जातो, गती प्रत्येक समयाला वेगळी बांधल्या जाते. त्यामुळे चारही गती स्टॉकमध्ये आहे आपल्या. म्हणजे वेळेवर धावपळ करायला नको पडतं. गतीनं धावपळ होत नाही, आयुनं आईनं धावपळ धावपळ होते. आणि म्हणून तिथं जसं त्या गतीचं संक्रमण होऊन ती उदयाला येते, त्याचप्रमाणे अनंतानुबंधीचाही हा भाग लक्षात घेण्यासारखा आहे की अनंतानुबंधीचं अंतर्करण होत नाही, यासारखं उपशमकरणही होत नाही, तरी त्याला उपशम म्हणणार आहे. तर त्या उपशमाचा भाग म्हणजे ते एक समयाआधी या 3 रूपानं संक्रमित होऊन उदयाला येतं, स्वतःच्या रूपात उदयाला येत नाही. हाच त्याचा हे तेवढं वाक्य एक करतात. अनादि मिथ्या दृष्टीला मिश्र मोहनीय आणि सम्यक् मोहनीयाची सत्ताच नसते. म्हणून एका मिथ्यात्व प्रकृतीचा उपशम करून उपशम सम्यक दृष्टी होतो. कित्येक जीव सम्यक्त्व झाल्यानंतर सम्यक्त्वापासून भ्रष्ट होतात, त्यांची ही दशा अनादि मिथ्या दृष्टीसारखीच आहे. जनिली निज को बता